आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या निषेधार्थ तसेच सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांच्या धमकी प्रकरणी शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. मालेगाव शहर व तालुक्याच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचा प्रचार करणाऱ्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत तुझा पानसरे करू अशी धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची भाषा वापरणे हे लोकशाहीला धक्का देणारे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. तथ्यांची मोडतोड करून शिवप्रेमींना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या अस्मितेशी संबंधित महापुरुषांबाबत होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे जनतेत संतापाची भावना वाढताना दिसत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लगाम घालण्यासाठी कडक कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, मालेगाव. वारंवार शिवरायांच्या गुरुत्वाबद्दल आणि गुरूंबद्दल या ठिकाणी वाद निर्माण करून शिवरायांच्या प्रतिमेला आणि ज्यांनी आत्तापर्यंत शिवरायांचा खोटा इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे अशा अनेक लोकांना सरकारने विविध सन्मानाने या ठिकाणी गौरवलेलं आहे. आमचं साऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की शिवरायांचे एकच गुरु होते, त्या महाजिजाऊ साहेब. दुसऱ्या हे बाकीचे गुरु जे घेऊन येतात ही सगळी खोटी विधानं ही या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी पसरवलेली जातात. जे 2014 नंतर छत्रपती शिवरायांच्या बदनामीचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने राबविले जात आहे. ज्यांनी चुकीचा इतिहास लिहिला त्यांना महाराष्ट्र भूषण लिहिलं, ज्यांनी शिवरायांच्या बद्दल आणि आमच्या महापुरुषांबद्दल टिंगलटवाळी केली त्यांना पद्मश्री या ठिकाणी दिलं जातं. अशी अनेक उदाहरणं या महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी सापडतील. गेल्या काही घटनांकडे जर तुम्ही बघितलं तर नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला अशा अनेक घटना या ठिकाणी आढळतील. जे जे शिवरायांची बदनामी करतात त्यांना हे सरकार संरक्षण देतं, पाठीशी घालतं. याकरता निषेध म्हणून आम्ही सर्व शिवप्रेमी या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्हाला महाराष्ट्र सरकारला हा जाब विचारायचा आहे की जे आमदार छत्रपती शिवरायांच्या पुस्तकाच्या बद्दल या ठिकाणी उल्लेख करतात, तुम्ही त्यांची आमदारकी का रद्द करत नाही? आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या उपस्थितीमध्ये, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, दस्तरखुद संघचालकांच्या उपस्थितीमध्ये शिवरायांच्या बद्दलची बदनामी या ठिकाणी केली जाते. तुम्ही त्या भागेश्वरला अटक का करत नाही? हा सवाल आमचा या ठिकाणी आहे. म्हणून निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत.